स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। बदलापूर येथील एका शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिंतूर येथील तहसीलदारांना निवेदन दिले। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पोलीस खात्याने दाखवलेल्या दिरंगाईमुळे त्या मुलींच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागलाय। त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि हे निष्क्रिय सरकार बरखास्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी प्रेक्षणा विजय भांबळे, युवती जिल्हाध्यक्ष परभणी, मनीषा केंद्रे, महिला जिल्हाध्यक्ष परभणी, सबिया फारुकी, माजी नगराध्यक्ष जिंतूर आशाताई खिल्लारे, बाळासाहेब भांबळे, माजी उपनगराध्यक्ष जिंतूर, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तहसीलदार जिंतूर येथे आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी जमा झालेलो आहोत। खऱ्या अर्थानं परवाची घटना ठाण्यामधली बदलापूरची अतिशय अंगावर शहारे येण्यासारखी घटना, जी घटना ऐकल्यानंतर खरंच प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली। एक 3 वर्ष 8 महिन्याची मुलगी आणि दुसरी 6 वर्षाची मुलगी, या दोन्ही मुलीवर अत्याचार करण्यात आला। मला सांगा, 3 वर्ष 8 महिने एवढ्या कमी वयाची मुलगी, तिला काहीच माहिती नसताना एवढा अत्याचार तिच्यावर झाला। आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आम्ही ती घटना ऐकली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली। आणि खरंच आज आपल्या देशातल्या महिला सुरक्षित आहेत का? आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? आपण जे म्हणायचो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पण आज माझ्या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे। खऱ्या अर्थाने सरकार काय करते हो? हे निष्क्रिय सरकार झोपीत आहे। मला असं वाटतं हे गृहमंत्री काय करताय, हे मुख्यमंत्री काय करताय? या गृहमंत्र्याला खरंच त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, हे मुख्यमंत्र्यांना पण त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। त्यांनी लवकरात लवकर तात्काळ राजीनामे द्यावे। जर त्यांच्या राज्यातल्या महिला या सुरक्षित नसतील, जर मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी लवकरात लवकर राजीनामे द्यावे। अशा घटना आपल्या भारतामध्ये एकामागे घडताय। ती कोलकात्याची घटना, त्याच्यामध्ये ती MBBS मुलगी, तिला तिच्या आईवडिलांनी एवढं शिकवलं, मोठं केलं, तिच्यावर सुद्धा अत्याचार झाला। मग कुठे आपला महाराष्ट्र? आज त्या ज्या 2 छोट्या मुली आहेत त्या पोलीस स्टेशनला गेल्या त्यांच्या आईवडिलांबरोबर, त्यांचा गुन्हा दाखल होण्यासाठी 12 तास लागतात। म्हणजे आपलं काय चालू आहे महाराष्ट्रात मला तेच समजत नाहीये। पण आमच्या सर्वांच्याकडनं आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे की त्या आरोपीस तात्काळ फाशी झाली पाहिजे। मी तर म्हणते त्याला तर डायरेक्ट बंदुकीच्या गोळ्यानंच उडवलं पाहिजे। खऱ्या अर्थानं तर हर चौकामध्ये बंदुकीच्या गोळ्यानं उडवलं पाहिजे, तर तो खरा न्याय होईल। आज भाजपाचे एवढे सगळे नेते काय करायचं हो तुमचं? तुम्ही साधं स्टेटमेंट द्यायला तयार नाहीत, तुम्ही साधं बोलायला तयार नाहीत। मग काय आज तुम्ही महिलांचं मतदान मागायला लाडकी बहीण योजना आणतात? आज लाडकी बहीणच सुरक्षित नाही आपल्या देशामध्ये। हे अनेक सगळ्यात माता बहिणींचे प्रश्न आहेत। तुम्ही लाडकी बहीण योजना द्या आमच्या भगिनींना, आम्हाला चांगली गोष्ट आहे ती, पण त्याचबरोबर लाडक्या बहिणीची सुरक्षितता सुद्धा द्या अशी आम्ही मागणी करतोय। धन्यवाद। सुळे यांच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्रभर कालपासून हे आंदोलन चालू आहे। आपण कालपासून सगळेजण TV समोर बघतोय, उघड्या डोळ्यानं बघतोय की कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र माझा। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र माझा आहे। शिवाजी महाराजाच्या परस्त्री माते समान असे मानणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आमचे राज्यकर्ते यांनी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र। आज आपण बघताय कुठली महिला सुरक्षित नाही, कुठली मुलगी सुरक्षित नाही। आज जेव्हा आपण बघतोय की मी कितीतरी माता भगिनीचे बोलले, त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा प्रत्येक माता भगिनी म्हणती, बाई माझी मुलगी भलेही 10वी 12वी शिकू द्या आणि माझी मुलगी सुरक्षित पाहिजे। माझी मुलगी मी माझ्याजवळ घरात ठेवणार, न मी बाहेर शिकायला पाठवणार। नांदेड असो किंवा परदेशी असो किंवा पुणे असो मुंबई असो, नाही पाठवणार। जे की हे मागच्या वेळेस जेव्हा मी महिलांना भेटत होते तेव्हा महिला म्हणायच्या, ताई मी शिकले नाही, मी घरात बसले, पण मी माझ्या मुलीला शिकवणार, तिला स्वतःच्या पायावर उभं करणार। पण आज आमच्या महिला भगिनीमध्ये एवढे भीतीचं वातावरण निर्माण झालं। जी महिला म्हणते की मी शिकले नाही, मी मुलगी शिकवणार, ती महिला आज मला सांगते, ताई माझी मुलगी नाही शिकली तरी मला चालेल, पण माझी मुलगी ही माझ्याजवळ घरात सुरक्षित राहिली पाहिजे। एका दिवसातल्या घटना माहिती आहेत का तुम्हाला किती झाल्यात? पुण्यात
पुण्यातली घटना तुम्हाला माहीत असेल. पुण्यात दारू पाजून एका अल्पवयीन मुलीवर 4 जण बलात्कार करतात आणि तुम्ही उघड्या डोळ्याने बघताय. तुम्ही फक्त फोडाफोडीचं राजकारण करताय. फडणवीस साहेबाला माझा संदेश आहे. फडणवीस साहेब, तुम्ही फक्त फोडाफोडीच्या राजकारणात गुंग आहात. तुम्ही तुमचं थोडं लक्ष महाराष्ट्रावर द्या आणि महाराष्ट्रातल्या भगिनी आमच्या सुरक्षित आहेत का पहा. चाकूर असो, पुणे असो, मुंबई असो, ह्या ज्या घटना घडतात, तर तुम्ही हे सगळ्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी हे सरकार झालेलं आहे. ईडीपीडीचं हे सरकार आहे, सगळे गुन्हेगाराचं सरकार आहे, सगळ्या बलात्कारी लोकांचं हे सरकार आहे. तर या सरकाराचा जाहीर निषेध आम्ही सगळ्या महिला करतोय. तर या जाहीर 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 निषेध करतो आणि तात्काळ त्या मुलाला आम्हाला भर चौकात शिक्षा झालेली आम्हाला महिलाला बघायची. असं जर नाही झालं तर सगळ्या महिला तीव्र आंदोलन करतात आणि हे आंदोलन आमचं डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबाच्या गृहमंत्र्याच्या दारात आंदोलन जाईल आणि त्यांना खुर्चीहून खाली खेचल्याशिवाय माझ्या महिला भगिनी अजिबात राहणार नाही. आमच्या मुली सुरक्षित तर आम्ही सुरक्षित. खाली करा गृहमंत्र्याची खुर्ची खाली करा. राजीनामा द्या, राजीनामा द्या. गृहमंत्री तुम्ही राजीनामा द्या. गृहमंत्री हो, मुख्यमंत्री हो, ये सब आपस में एक दूसरे की रसाकशी में लगे हुए हैं. हम मतदान पैसा जमा करना ये योजनाएं चालू करने में जुड़े हुए हैं. लाड़की बहन की छोटी सी मासूम बच्ची को तुम सुरक्षा नहीं दे सक रहे तो बहन की क्या सुरक्षा करेंगे आप. बच्चियों का सुरक्षा का बिल्कुल कहीं कोई शहर में नहीं है. अब ये बच्ची ने जैसा बोली है कि हम आई बाबा से परमिशन किस सूरत में लेंगे आगे पढ़ने के लिए, तो ये रिपीट से जूना ज़माना वापस आने के रास्ते पे है कि लोग अपने बच्चियों को पढ़ाने से दूर हो रहे. लोग अपने बच्चियों को घर पे बिठाने के वास्ते मजबूर हो रहे. जब तक ये गवर्नमेंट है और सबसे ज़्यादा ये गवर्नमेंट जब से आई, जब से बच्चियाँ बिल्कुल असुरक्षित हो गए हुए हैं, बिल्कुल बेभरोसा हो, चाहे हॉस्टल हो, चाहे कॉलेज हो, चाहे स्कूल हो या वैन हो. स्कूल को जाने वाली वैन भी ये लोग पकड़ रहे नहीं. तो ये गवर्नमेंट को सबने मिलकर ये गवर्नमेंट को हटाना है और ये जो भी आरोपी है इनको खुलेआम सज़ा मिली तो दूसरे लोग ये कदम उठाने से रुकेंगे. इसलिए ये गवर्नमेंट ने जल्दी से जल्दी ये आरोपी को सरेआम सज़ा देना. स्वदेशी न्यूजसाठी अहमद खान पठाण, चिंचवड.